आपल्या अहिल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार सन्मान्य संगमभैया जगताप आपले महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय सक्रियपणे संपूर्ण युतीला विजय मिळवून देण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा होता ते डॉक्टर विजय विखे पाटील आणि उपस्थित सर्व आमचे पत्रकार बांधव. आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी पदाच्या उमेदवारांची आज त्या ठिकाणी आज घोषणा करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ ज्योतिताई गाडे यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी धनंजय यांच्या ठिकाणी आता निवड घोषित केलेली आहे. 6 वर्ष करताच प्रत्येक 6 वर्ष करता ही निवड आहे पहिल्यांदा महापौर उपमहापौराची. 2.5 वर्षाच्या करता हा कालावधी राहणार आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीला जे मिळाले घवघवीत यश आहे. त्यामुळे नगरकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये मिळालेली जी सत्ता आहे निश्चितपणे त्याचा उपयोग आम्हाला या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील. मला प्रथमतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून ज्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांचे मोलाची साथ आणि सहकार्य आणि निमित्तानं आम्हाला सगळ्यांना लाभलं. आज एका बाजूला आनंद होतोय आणि दुसऱ्या बाजूला दुःख या गोष्टीचं आहे. या युती करण्यामध्ये आम्हाला संमती दिली की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आपल्यामध्ये नाही आहे. तर ते असते तर आणखीन हा आनंद द्विगुणित झाला असता. आम्ही आज या निवडीनंतर कोणताही उत्सव आणि साजरा करायचा नाही असा मी आता निर्णय केलेला आहे. परंतु ह्या युतीमध्ये आज ज्या निवडीमध्ये खरं आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा एकमताने निर्णय केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या दृष्टीने युतीला विशेष महत्त्व आहे.